अरिशा पुणेरी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज हापूस आंबे घरी मागवलेले, तर त्याची स्पेशल एक रेसिपी म्हणजे आपल्या आम्रखंड बनवणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। याच्यासाठी मी हापूस आंबा घेतलेला आहे। तुमच्याकडे दुसरा कोणता आंबा असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता। दही घेतलेला आहे मी, ही पिठी साखर आहे आणि इलायची आहे। ही इलायची बारीक म्हणजे वेलदोडे बारीक कुटून घ्यायचे आहे। तर पहिल्यांदा आता मी काय करते, आपलं जे दही आहे या दह्यातलं आपल्याला पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। तर आता आपण मी हे दह्यातलं पाणी काढून घेते। आता हे दह्यातलं पाणी काढण्यासाठी मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे। तुमच्याकडे कॉटनचं जे बारीक कॉटनचं जे पण फडकं असेल त्याच्यात तुम्ही याचं पाणी काढू शकता। बघू शकता आपलं जे दही आहे ते रुमालात घ्यायचं पूर्ण काढून आणि त्याला असं पिळून घ्यायचं। खाली स्ट्रेनर ठेवायचं म्हणजे सगळं व्यवस्थित पाणी निघतं। यातलं आपल्याला हे असं सगळं पाणी पिळून काढायचंय आणि 1-2 तासासाठी आपल्याला हे असं स्ट्रेनर मध्ये ठेवायचंय, म्हणजे काही एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते निघून जाईल। आता ते ठेवताना हे आधी आपण सगळं निथरून घेऊया पाणी। आता हे आपण पाणी याच्यातलं काढलेलं आहे जवळपास। आता याचे आपण घेऊन याच्यावरती ओझं ठेवायचं आहे। आता हे मी खलबत्ता ठेवलेला आहे, म्हणजे याचं स्ट्रेनर मध्ये खाली पाणी सगळं निथरून आपल्याला ड्राय अशी आपली दही मिळेल। आणि तोपर्यंत आता आपण आपल्या मँगोचा पल्प काढूया। याचा आपण सगळा गर काढून घेऊया। चला तर मग मँगोची प्युरी आपण आता करून घेतलेली आहे। आता आपण हे दह्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे, हे आपण बाउल मध्ये काढून घेऊया। हे जे आहे याच्यात आपण आता शुगर घालणार आहे। आपल्या चवीनुसार जेवढी तुम्हाला गोड लागतं श्रीखंड आम्रखंड त्याच्याप्रमाणे तुम्ही याच्यात शुगर घाला। आणि आपली इलायची पावडर घालणार आहे आपण। इलायचीमुळे खूप छान स्वाद येतो आम्रखंडला। आणि यातच आता आपण आपला जो मँगोची प्युरी केलेली आहे ती घालणार आहे। आणि आता हे व्यवस्थित आपण सगळं फेटून घेऊया। बघू शकता किती छान असं आपलं हे श्रीखंड रेडी आहे। आता हे आपण फ्रीज करायला ठेवायचं आहे। फ्रीजर मध्ये नाही ठेवलं तरी चालेल, खाली ठेवलं तरी चालेल, पण थंड करायला ठेवायचं म्हणजे थोडंसं अजून आळतं आणि टेस्ट खूप छान लागते। थंड खायला आम्रखंड खूप छान लागतं। असं ही आम्रखंडाची रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा। आता मी तुम्हाला फ्रीज झाल्यानंतर दाखवते। आपला आम्रखंड रेडी आहे। आता हे मी फ्रीज मधून काढलेला आहे, तुम्ही बघू शकता छान पैकी आम्रखंड झालेला आहे। आता याच्यावरती मी ड्रायफ्रुट्स घालून पिस्ता आणि काजू मी बारीक करून घेतलेला आहे घालून आपण गार्निश करूया। येतंय का मग खायला आम्रखंड? रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। थँक्यू।